माझं नाव विजय महाजन सोनसगाव. गावातलं प्रकरण असं आहे की आम्ही गेल्या जानेवारी महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये जो भ्रष्टाचार झाला होता मागील 4-5 वर्षामध्ये, त्याच्याविषयी आम्ही सरांकडे अर्ज केला होता ITR. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार आढळला किंवा जे चुकीचे ठेकेदार आहे, बोगस ठेकेदार आहे, त्यांचे नाव टाकून पैसे काढण्यात आले हे आढळलं. तर आम्ही सरांकडे तक्रार केली होती. तर मग आम्ही सरांकडे समितीची मागणी केली. सरांनी एक समिती गठीत करून सर आमच्या गावामध्ये पाहणी केली. समितीने अहवाल तयार केला आहे. तो अहवाल सरांनी CO मॅडम यांच्याकडे पाठवला होता. तर CO मॅडम यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर 41 तक्ता भरून सर त्यांच्यावर जे गुन्हे असतील, जे दोषी असतील त्यांची तक्रार माझ्याकडे हे करा. त्याच्यासाठी CO मॅडमने लेटर पाठवलं होतं. आणि आज रोजी आम्ही सरांना भेटले, BDO सरांना, इंगळे सरांना. तर सरांनी ते दोषी जे सरपंच आहेत, 4 सरपंच दोषी त्याच्यामध्ये आणि आपले ग्रामसेवक दोषी श्री हरी सावंत हे दोषी असताना सरांनी ते अहवाल तयार करून सर डेप्टी CO यांच्याकडे पाठवला आहे. खरं तर तुमच्या आता ग्रामसेवक आणि सरपंचावर काय कारवाई व्हावी, काय मागणी केली? सर आमची मागणी एवढीच आहे की जेणेकरून आमच्या गावाचा जो पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला गेला आहे, चुकीचे व्यक्तींच्या नावावर त्यांना चुकीचे गोष्ट सांगून सण काढण्यात आलेला आहे, गाव विकासापासून वंचित आहे, यांना या पैसा ग्रामपंचायत अकाउंटला परत जमा करण्यात यावा आणि दोषींना जी कारवाई शासनाच्या नियमानुसार होत असेल ती कारवाई होण्यात यावी की जेणेकरून येणारे जे ग्रामपंचायत पुढे जे सदस्य असतील, सरपंच असतील, त्यांनी असे चुकीचे कामं करायला नको पाहिजे, ते कोणी असो. मागील 4 ते 5 महिन्यांपासून आम्ही आपले पंचायत समिती BDO यांच्याकडे ITR दाखल केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये. तर त्या अनुषंगाने आम्ही जवळपास 4 ते 5 महिन्यांपासून म्हणजे डेली आम्ही त्याच्यात फिरतो आहे. आणि आज कुठेतरी त्या आमच्या सर्व फिरण्याला किंवा जो ITR आम्ही टाकला होता त्याला कुठेतरी आज यश आलं आहे. साहेबांनी CO मॅडमांना किंवा आयुक्तांना यांना आज पाठवलं आहे. एक अहवाल सादर केला की त्यामध्ये त्यांना सरपंच, ग्रामसेवक हे दोषी आढळले. आणि आमची जिल्हाधिकारी साहेबांना यांच्याकडे आम्ही मागणी करणार होती उद्या किंवा सोमवारी की जे सरपंच किंवा जे ग्रामसेवक आहेत यांच्यावर म्हणजे निलंबनाची कारवाई करण्यात यावी यांच्यावर, आणि जेणेकरून ते पुढे भविष्यात परत उभं राहता येणार नाही त्यांना, आणि परत असले काही घोटाळे वगैरे कुठलं करता येणार नाही. सुरसगावमध्ये 19/12/2015 रोजी एक अर्ज प्राप्त झालेला आहे. देवेंद्र सूर्यवंशी, संदीप पाटील, विजय महाजन आणि असे बरेच जण होते, त्यांनी तक्रार दिलेला होता. त्या संदर्भामध्ये आमच्या पंचायत समितीचे माननीय काळेसाहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती निर्माण केली. त्या समितीमध्ये विस्तार अधिकारी, पंचायत, कृषी अधिकारी पंचायतचे, त्याच्यानंतर इंजिनियर, हे सर्व टीम त्याच्यामध्ये इथे गेले. त्यांनी सुरसगाव इथे जाऊन त्या इथं चौकशी केली आणि त्या चौकशीचा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही सुपूर्द केलं होतं. आणि त्यामध्ये 20 ते 22 प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झालेली होती. तो अहवाल आम्ही तक्रारदार यांनाही दिलेला आहे. त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनासुद्धा दिलेला आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा आम्ही सुपूर्द केलेलं आहे. चौकशीत काही दोषी आढळलेले आहेत का ग्रामसेवक आणि सरपंच, आणि पुढील कारवाई काय होऊ शकते? यामध्ये काही याच्यातमध्ये बाबीमध्ये 22पैकी काही बाबीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी आम्हाला दोषी ठरतात. या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक आम्हाला आदेशित केलेलं होतं की या संदर्भात तुमचा अहवाल पाठवावा. तशा पद्धतीचा आज आम्ही अहवाल तयार केलेला आहे आणि तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जळगाव यांना आम्ही आज पाठवणार आहे. सर, अनेक ग्रामपंचायतीमध्ये देखील असा काही कारभार समोर येतो, तर त्यांच्यावर देखील आपण चौकशी करणार आहात का? हां, मला हे सांगायचं आवड आहे की ग्रामपंचायत सुरसगावमध्ये जे ग्रामस्थ आहे त्यांनी पुराव्यासहित आमच्याकडं अर्ज दाखल केलेला होता. मोगम स्वरूपाची तक्रार करणे किंवा विनाकारण तक्रार करणे अशा बऱ्याच तक्रारी प्रकार इथं वाढलेला आहे. परंतु सुरसगावने जी पुराव्यासहित त्यांनी दिलेलं होतं त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला मी सोपं जातं की पुराव्यासहित जर असलं की ते करा. आणि त्यांची तक्रार स्पेसिफिक होती, विशिष्ट मुद्दे त्यांनी घेतलेले होते. त्या मुद्द्या संदर्भामध्ये पुराव्यासहित त्यांनी सादर केलं होतं. तशी जर कोणत्याही ग्रामपंचायत जर तक्रार आली मुद्द्यासहित तर निश्चितच आम्ही त्याच्या संदर्भात कारवाई करू.